नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपलं या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली सध्या सुरू आहे। राज्यभरातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि इतर खाजगी संस्थांच्या जागा अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। दिवसेंदिवस बघितलं आपण की मागेही अशा संदर्भाच्या मुदतवाढ देण्यात आल्या होत्या। लेटेस्ट अपडेटमध्ये आपण त्याही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या गेलेल्या आहेत। एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय नुकताच आजच्या दिवशी जाहीर झालेला आहे किंवा प्रशासनामार्फत दिला गेलेला आहे। शासन निर्णय कशा संदर्भातला आहे की आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यभरामध्ये अशा विविध संस्था आहेत, खाजगी संस्था, की ज्यामध्ये दोन संस्थांमध्ये वाद निर्माण होऊन अनेक वर्ष तिथल्या जागा किंवा त्या संपूर्णतः जागा भरल्या गेल्या नाहीत। बरेच वेळा आपण बघतो की या जागा या पोर्टलवरती अपलोड झालेल्या नाहीत। त्यामुळे इथून मागे जी काही भरती झाली 2017 असेल 2022 असेल पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे त्या जागा विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध झाल्या नाहीत। आता या संपूर्ण जास्तीत जास्त जागा कशा पोर्टलवरती याव्यात यासाठी प्रशासनानं त्यांच्यासाठी एक शासन निर्णय बजावलेला आहे की त्या थ्रू त्यांची ती भरती प्रक्रिया राबवण्याची जी कार्यपद्धती आहे त्या संदर्भाचा हा असणारा शासन निर्णय। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत पहा। माहिती आवडली असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला तर बघूयात जो निर्णय जाहीर केला गेलेला आहे किंवा जो शासन निर्णय प्रशासनाने आपल्यापर्यंत दिला गेलेला आहे, जी भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भाचा काय आहे तो बघूयात। संस्था व्यवस्थापनामध्ये वाद असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेत शिक्षक पदभरती कशा पद्धतीने राबवायची आहे, अनुसरायची आहे त्याची कार्यपद्धती या संदर्भाचा हा शासन निर्णय। बरोबर। आता महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व शिक्षण विभाग आजचीच तारीख म्हणजे 1 जुलै 2026 चा हा असणारा शासन निर्णय। प्रस्तावनेमध्ये आपल्याला माहिती आहे संपूर्णतः माहिती दिली गेलेली आहे। 2017 पासून राज्यातील शिक्षक भरती जी पवित्र पोर्टलद्वारे म्हणजे जी झालेली अभियोग्यता चाचणी तेच दिलेलं आहे। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे ते रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे ज्या संस्थांना दिल्या गेलेल्या आहे, सध्याची चालू असणारी प्रोसेस त्याची पार्श्वभूमी सांगितलीत की ज्यामध्ये म्हणजे ही प्रणाली राबवण्यामागचं त्यांचा काय दृष्टिकोन आहे तो सुद्धा नमूद केलेला आहे। ज्यामध्ये अधिकाधिक गुणवत्ता व पात्र शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त होत आहेत। त्यामुळे अध्यापनाचा दर्जा सुधारण्यास निश्चित होत आहे। आपल्या दृष्टीने शासन निर्णय ही तुम्ही प्रस्तावनेमध्ये भरपूर सारी तो पार्श्वभूमी आपल्याला दिली गेलेली आहे की का गरजेचं आहे, ती राबवली कशी गेलेली आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेत। आता त्याच्यामध्ये न पडता तुम्ही ती PDF आपल्याकडे उपलब्ध होईलच, त्यामध्ये तुम्ही ती डिटेल घेऊ शकता। आपल्या दृष्टीने जो नुकताच दिला गेलेला शासन निर्णय आहे तो काय आहे तो समजून घेऊयात। खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालवणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनात वाद असेल व सदर वाद धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असेल अशा प्रकरणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा पोहोचू नये म्हणून खालील प्रमाणे कारवाई करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। बघा म्हणजे या जागा आता प्रशासनाने त्यांना सांगितलंय की या पद्धतीने त्याचा अवलंब करा आणि लवकरात लवकर त्या जागा अपलोड करा। 1 प्रकरणे परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक असेल माध्यमिक उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांची सदर शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने शिक्षक सर्वांगी बिंदू नामावली अद्यावत करून ती सक्षम प्राधिकरणाकडून तपासून घेणे। बऱ्याच वेळा असं बघतो की संस्थेमध्ये वाद आहेत त्याच्यामुळे आम्ही अपलोड जागा करू शकलो नाही किंवा आम्हाला ती प्रक्रिया करता येणार नाही वाद असल्या कारणाने प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, परंतु बऱ्याच वेळा बघतो की या कारणास्तव त्या जागा तशाच राहत असतात आणि या खातर प्रशासनाने त्यांना सांगितलं आहे की कशा पद्धतीने मुख्याध्यापक असू द्यात किंवा प्रभारी मुख्याध्यापक असू द्यात यांच्या मदतीने शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली अद्यावत करून ती सक्षम प्राधिकरणाकडून तपासून घ्यावी। 2 संच मान्यता अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करणे। समायोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांच्या 80% मर्यादेत पदभरतीची जाहिरात
विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करणे. म्हणजे सर्वस्व आपल्याला सांगितलं आहे, ह्या जागा ज्या अपलोड करायच्या आहेत त्या पवित्र पोर्टलवरती करायचं. नाही तर तुम्ही म्हणताय प्रशासनाची मान्यता दिलेली आहे, आता आपण याची जाहिरात देऊ शकतो आणि आपल्या परित्वे त्या जागा भरून घेऊ शकतो. अजिबात नाही. त्या जागा पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्याची जबाबदारी आहे. प्रकरण परतवे संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच संबंधित मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक यांची असेल. म्हणजे सर्वस्वी जबाबदारी तिथल्या शाळेच्या प्रशासनाची असेल असं नमूद केलेलं आहे. आणि वरच्या अधिकारी त्यांनाही सांगितलं गेलेलं त्यात सदर शाळेतील रिक्त पदांची एकाच एक या प्रमाणात मुलाखतीशिवाय उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. बरोबर, त्या पद्धतीने नमूद केले. म्हणजे एकाच एक या प्रमाणात मुलाखतीशिवाय उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. 4. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती नाकारता येणार नाही. आपल्याला बघितलंय की एखादी संस्था ज्याने निवडली त्याच्यामध्ये त्यांची नियुक्ती झाली, पण बऱ्याच वेळा असं बघतो की त्या काहीतरी कारण दाखवून, अडचणी दाखवून की बाबा इथे संस्थेत वाद आहे, इथे रुजू होता येणार नाही, की त्याच्यावरती वेगवेगळी कारणं दाखवली जातील आणि त्याला नियुक्ती नाकारली जाईल. परंतु शासनाने सांगितलंय की त्याची नियुक्ती नाकारता येणार नाही. नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची जबाबदारी शाळा समितीने, स्कूल कमिटी, पदसिद्ध सचिव म्हणून संबंधित मुख्याध्यापकाची अथवा प्रभारी मुख्याध्यापकाची असेल. हा मुद्दा याच्यासाठी महत्वाचा आहे, ना की मुलाखत. काय डायरेक्टली प्रशासन त्यांना एकाच एक मुलाखतीशिवाय म्हणजे प्रशासन तिथं पाठवून देईल. बरोबर, एकदा का अपलोड केल्या जागा विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स मधून त्या संस्थेची निवड केली आणि मेरिट वाईज त्याचा जर तिथं नंबर लागला असेल, मुलाखतीशिवाय एकाच एक या प्रमाणामध्ये त्याला तिथं रुजू करून घ्यायचं आहे. आणि सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक असू द्यात किंवा त्याच ठिकाणी सध्या प्रभारी मुख्याध्यापक असू द्यात यांची असणार आहे. पुढं शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांना शिक्षक पदभरतीशिवाय शाळेच्या अथवा संस्थेच्या अन्य कोणत्याही बाबतीत नियमानुसार असेल ते खेरीज करून हस्तक्षेप करता येणार नाही. बाहेर कुठलीही प्रकारे नियमाशिवाय भरती करता येणार नाही. आणि या संपूर्ण म्हणजे अधिकाऱ्यांना सुद्धा आणि शाळेच्या प्रशासनाला सुद्धा या पूर्णतः कामकाजामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही असं स्पष्ट नमूद केलंय. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांनी याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास नकार दिल्यास त्यांचे वेतन रोखणे व अन्य शिस्तभंगाची कारवाई करण्यास अधिकार विभागाच्या सक्षम प्राधिकरणाचा असेल. समजा काहीतरी कारण दाखवून या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला किंवा दिरंगाई केली, नाकारलं, असं जर काही निदर्शनास आलं तर त्यांचं तात्काळ वेतन रोखण्यास येईल किंवा शिस्तभंगाची कारवाई अधिकारी असतील उच्च वरच्या पातळीवरचे आणि शाळेचे प्रशासन त्यांनाही त्या पद्धतीने कारवाईचा आदेश दिलेला आहे. त्यांना हस्तक्षेप करता येणार नाही. संस्था व्यवस्थापनात वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांनी शिक्षक भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करून अडथळा निर्माण करीत असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित शाळेवर महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम 1976 मधील तरतुदीनुसार प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यात येईल. अत्यंत महत्वाचा आहे. माहिती आपल्याला दोन संस्थेमध्ये वाद आहे. आता तो येणारा जो असणारा विद्यार्थी असेल किंवा तिथून त्या पोर्टलद्वारे समजा नियुक्त होणारा शिक्षक असेल, त्याला दोन्ही संस्थेचा दबाव असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे मागणी होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या जर हस्तक्षेप जर होताना असं आढळल्यास प्रशासक नेमला जाईल. त्यासाठी नियमही दिलेला, अत्यंत कडक कारवाई करण्यास सांगितलंय. संस्था व्यवस्थापन एकापेक्षा अधिक शाळा चालवित असल्यास म्हणजे त्या शाळेच्या अनेक अशा शाखा असतील, अनेक त्या संस्थेच्या इतरही ठिकाणी शाळा असतील, अशा ठिकाणी काय करायचंय, संबंधित संस्था व्यवस्थापनाबरोबर एका जिल्ह्यात एकापेक्षा अधिक शाळा चालविल्या जात असल्यास संबंधित शिक्षण अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांनी सर्व शाळांना मुख्याध्यापकांपैकी सेवाज्येष्ठ मुख्याध्यापकांचा अथवा सर्व शाळातील मुख्याध्यापक पद रिक्त असलेल्या सेवाज्येष्ठ प्रभारी मुख्याध्यापक सहकार्याने उपरोक्त कारवाई करणे अनिवार्य. म्हणजे तिथं जो ज्येष्ठ असेल, प्रभारी असू द्यात किंवा मुख्याध्यापक असू द्यात, त्यांच्यावरती ही जबाबदारी काम किंवा हे पूर्ण प्रक्रिया राबवण्याची त्यांच्यावरती सोपवण्यात आलेले आहे. असे अनेक नियम तुम्ही वाचू शकता. महत्वाचे जे हायलाइट केलेल्या गोष्टीही मी त्या सांगितलेल्या आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. तात्काळ उपलब्ध करून घ्या. आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन आजच्याच तारखेला बघा इथं दिसतंय 1/7/2026 रोजी हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाच्या जिल्ह्यात, प्रत्येकाच्या तालुक्यात
अशा अनेक अशा संस्था असतील की जिथं अशा प्रकारची परिस्थिती असेल, दोन संस्थांमध्ये वाद निर्माण झाले असेल, दोन पक्षकारांमध्ये वाद निर्माण झाला असेल आणि त्यातून बऱ्याच वर्षापासून त्या जागा भरल्या गेलेल्या नसतील, अशांसाठी हा GR एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. त्या तिथल्या रिक्त असणाऱ्या जागा पोर्टलवरती अपलोड होणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना या भरती प्रक्रियेमध्ये संधी उपलब्ध होईल आणि त्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल. जो GR आहे तो उपलब्ध सर्व आहे, टेलिग्रामवरती सुद्धा आता शेअर झालेला आहे. तुम्ही जास्तीत जास्त तो मिळवण्याचा प्रयत्न करा. नक्की माहिती तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे, फायदेशीर अशी ठरणार आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा या महत्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथेच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.